हो. आतापर्यंत आपण शिकलो भस्त्रिका आणि कपालभाती. कपालभातीचे फायदे, पचनसंस्था वगैरे सगळं बघितलं. आता आपण पुढच्या ज्याला जाणार आहोत तिथे कुंभक हा प्रकार असतो. तर त्यावेळेला तुम्हाला नीट कळलं पाहिजे म्हणून मी सांगते. रेचक म्हणजे श्वास सोडणं, पूरक म्हणजे श्वास घेणं आणि कुंभक म्हणजे श्वास घेतलेला असेल तिथेच थांबणं, सोडलेला असेल तिथेच थांबणं. म्हणजे ज्या अवस्थेत, भरलेल्या अवस्थेत किंवा सोडलेल्या अवस्थेत थांबणं. म्हणजे तुम्ही जर श्वास भरला त्याच्यानंतर अर्धा 1 सेकंद, 2 सेकंद ज्या तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे श्वास रोखून राहता, भरलेल्या श्वासावर रोखून राहता, त्याला अंतर्कुंभक म्हटलं जातं. आणि श्वास सोडून जेव्हा तुम्ही थांबता त्याला बाह्यकुंभक म्हटलं जातं. ह्याच्या पुढचे मी जे कपालभाती आणि भस्त्रिका आणि कपालभातीनंतर जे 2 प्राणायाम मी शिकवणार आहे त्याच्यामध्ये कुंभक असणार. पहिल्यामध्ये बाह्य प्राणायाममध्ये तुम्ही श्वास सोडून म्हणजे बाह्य श्वास सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर श्वास न घेता सोडलेल्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. आणि त्याच्यानंतर उज्जाई शिकवणार आहे. त्याच्यामध्ये अंतर्कुंभक श्वास भरलेला आहे, भरून श्वास तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला तो श्वास कोंडून ठेवायचा आहे. भरलेला श्वास त्याला अंतर्कुंभक म्हटलं जातं. बाह्य कुंभक आणि अंतर्कुंभक. पूरक आणि रेचक म्हणजे कळलं तुम्हाला. श्वास घेणं आणि सोडणं. घेणं म्हणजे पूरक, रेचक म्हणजे सोडणं आणि कुंभक म्हणजे अंतर्कुंभक म्हणजे श्वास घेऊन रोखून ठेवायचं आहे. बाह्य कुंभक म्हणजे श्वास सोडून रोखून ठेवायचं आहे. आता बंध असणार आहेत. बंध म्हणजे काय? तर 3 बंध महत्त्वाचे सांगितले जातात. एक मूलबंध. मूलबंध हा टॉयलेटचा जो भाग असतो तो वरच्या बाजूला खेचून धरणं, ह्याला मूलबंध मानलं जातं. असंही म्हटलं जातं की जो पद्मासनात बसतो त्याचा नॅचरली मूलबंध लागला जातो आणि बरेच योगी हे मूलबंधामध्येच बसतात. म्हणजे त्यांचा ऑटोमॅटिक तिथे बंध हा लागलेला असतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं करायचं? जर रस्त्यामध्ये जर तुम्हाला जोरात टॉयलेटला वगैरे लागली तर त्यावेळेला तुम्ही जी तुम्ही परिस्थिती करता, टॉयलेटचा भाग वरती खेचून धरणं, तीच परिस्थिती मूलबंधामध्ये असते. दुसरा बंध आहे उडियान बंध. उडियान बंध म्हणजे तुमचा नाभीचा भाग पूर्ण आतल्या बाजूला जायचा. पूर्ण पोटाचा भाग जितका आत जाईल, जितकं पोट आतल्या बाजूला जाईल तितकं आत नेणं. आणि तिसरा बंध आहे जालंधर बंध. जालंधर बंध हा तुमची हनवटी तुमच्या छातीला खाली लागली पाहिजे. जालंधर बंध करताना लक्षात ठेवा, जालंधर बंध ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, ज्यांना मान वाकवायची नाही असं डॉक्टरनी सांगितलं आहे, त्यांनी जालंधर बंध लावायचा नाही. 3 बंध असतात. सांगणारा सांगेल तुम्हाला, म्हणजे मीही सूचना देताना सांगेन 3 बंध लावा. पण तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला स्पॉन्डिलिसिस आहे, सध्या तुम्हाला मान वाकवायची नाही आहे. जोपर्यंत तुमच्या मानेचे व्यवस्थित हाडं वगैरे भरली जाणार नाही, स्पॉन्डिलिसिसमध्ये रिकव्हरी होणार नाही, तुम्ही जालंधर बंध लावायचा नाही. हे लक्षात ठेवून योगाचे हेच आहे की आपण ज्या नाही नकार सांगितलेला आहे, जी पथ्य सांगितलेले आहेत त्याचं पालन करत नाही, त्यामुळे काहीतरी त्रास होतो वेगळा. आणि मग आपल्याला वाटतं मी योगाला जाऊन मला हा त्रास उद्भवला. नाही, योगाला जाऊन नाही त्रास उद्भवत, आपण ऐकण्यामध्ये किंवा आपण क्रिया करताना चुकीचं केल्यामुळे हा त्रास उद्भवतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला श्वासाचं लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या क्रिया करायच्या आहेत. तर आता आपण पुढच्या वेळेपासून सुरुवात करणार आहोत बाह्य प्राणायाम आणि त्याच्यानंतर उज्जाई. तुम्ही ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.